क्षमतेनुसार तेवढा एक अनुभव आपण एक सुंदर असा घेतलेला आहे. आणि असं लक्षात आलं की सगळे चित्र बघताना की चित्र बघणं ही सुद्धा एक कला आहे की चित्र कशा पद्धतीनं बघायचं. मगाशी मृणालिनी कानिटकर आणि स्वाती यादव आणि मी बोलत होतो की ते चित्र किती अंतरावरून बघायचं. काही एक चित्र पुढे जाऊन बघायचं, मागे जाऊन त्या थोड्या अंतरावरून बघितलं तर अजून काही वेगळं दिसतं. किंवा त्यांनी मगाशी जिन्यामध्ये जे पर्वताचं डोंगर रांगांचे चित्र लावलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की समोर डोंगर रांगा जशा दिसतात तर आपण स्थिरपणे बघितलं पण गतीमध्ये आपण आता हे जिना उतरतोय समजा तर ते वेगळी आपल्याला ते सगळं डोंगर रांगांचं सुद्धा एक स्वरूप जे आहे ते वेगळ्या पद्धतीने जाणवत राहतं. तर असा एक अतिशय सुंदर अनुभव तुम्ही आम्हाला दिला. त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचे खूप मनापासून आभार, धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे हे इतकी सुंदर छान वस्तूमध्ये चित्रांच्या संगतीमध्ये ही आता कवितांची मैफल म्हणजे चित्र आणि आता कविता अशी एक सुंदर मैफल आपण एक तासभर मला असं वाटतं आपण ही रंगवणार आहोत. रातराणी तसेच माझ्या खिडकीत बांधावे झुले, सुगंधाच्या त्या लाटेवरती अलगद व्हावे निस्वार, सुखाचे तरंग रहावे अभंग दुःखाला नसावा थर, सुंदर लाल फुलांची शाल घेऊन मिरवी पुरी, पाऊस धारा येतावल मोहरा फुटावी हिरवी गाणी, असा देखण पाहुणा माझे रोजच सजविदार, सुखाचे तरंग रहावे अभंग दुःखाला नसावा तार, माझ्या अंगणी अलगद कोणी सांडावी माणिक मोती, तशीच प्राजक्त फुले छेदता व्हावी सुगंधित माती, माळून जाई नटून घेई अंगणाची किनार, सुखाचे तरंग रहावे अभंग दुःखाला नसावा तार, आवळी जावळी नारळी पोफळी दाराशी राखणदार, पेरूच्या झाडीत हिरव्या राहुने छेडीत जावा गंधार, अंबट चिंचेची शहारे आणि सावली रे गारगार. तो कॅनव्हास असून त्याप्रमाणे ती कविता चढत जाते असं काहीतरी आज मला जाणवलं. तसे माझ्या मते चढत गेलेली कविता आणि चित्रकार जशा कल्पना करत त्याला आकांक्षा रेषातनं देत असेल तसा कवी त्या कोऱ्या स्वरांच्या कॅनव्हासवर जो त्या क्षणी त्याचा आवाज लागेल तो कॅनव्हास, त्याच्या हातात आत्ता जो कॅनव्हास असेल तो काही असू शकतो. काही वेळेला पत्र्याचं तुमचं टीन सुद्धा तुम्ही चौकोनी असतो वगैरे. तर तसं काहीच हे आहे एक वेगळा मजा. आता तुकाराम आणि वसंत पंचमी वगैरे आता बघायचं काही तसं काही दिसतंय का वगैरे. तुकाराम नाही दिसणार याच्यात कदाचित पण आमचं फार मोठं नाव आहे. गझल हा काव्य प्रकार मी नेहमी हाताळतो सहसा, तसंच हे काहीतरी आहे. तू पण ऐक. स्नान पर्व रोज पहाटे नहात असशील, रोज पहाटे नहात असशील, सुंदरतेच्या जलात असशील, रोज पहाटे नहात असशील, साखर झोपे मधील अलगद
सुखात असशील रोज पहाटे नहात असशील स्वप्न दिशेच्या सरोवरातील स्वप्न दिशेच्या सरोवरातील कमळ दलाच्या कळ्यात असशील सुंदरतेच्या जलात असशील रोज पहाटे नहात असशील लेप सुगंधी हवे कशाला लेप सुगंधी हवे कशाला लेप सुगंधी हवे कशाला गंध खुणांच्या मळ्यात असशील रोज पहाटे नहात असशील दुःख तुझ्यावर रुसोबापडे दुःख तुझ्यावर रुसोबापुढे तू सौख्याच्या भरात असशील सुंदरतेच्या जलात असशील चित्र सजवतो आपण साज अनोखे सजवाया साज अनोखे सजवाया वाट कुणाची पाहत असशील वाट कुणाची पाहत असशील सुंदरतेच्या जलात असशील तू कुठल्याशा अनागाईशा शेळे तू कुठल्याशा अनागाईशा मोहविणाऱ्या जगात असशील मोहविणाऱ्या जगात असशील रोज पहाटे नहात असशील भेट तुझ्याशी घडेल तेव्हा भेट तुझ्याशी घडेल तेव्हा भेट तुझ्याशी घडेल तेव्हा तू गझलेच्या रूपात असशील तू गझलेच्या रूपात असशील सुंदरतेच्या जलात असशील रोज पहाटे नहात
नाहात असशील नाहात असशील. वा वा. व्हॅलेंटाईनचा अगदी सुंदर मूड लागला आहे खरोखरच. खूप सुंदर. सुंदरतेच्या जलात खूपच सुंदर, खूप सुंदर, अतिशय छान. असं जम गाया, म्हणजे असं मैफिल जम गाई म्हणतो ना आपण, तशी ती जमवली मैफल मृणालिनी कानिटकर तुम्ही. तर छान माहोल तयार झालेला आहे. दुःख तुझ्यावर रुसो बापडे अशी काहीतरी ओळ होती दुःखाची. आणि खरंच आहे की चांगलं काव्य, चांगली कविता ही नेहमी दुःखातूनच खरं तर जन्म घेत असते. जन्मली कविता ऐसी जन्मला छंद कालनी. म्हणजे आपण वाल्मिकींना असं म्हणतो ना की ते क्रौंच मिथुनाचं दुःख हे पाहून त्याचा आक्रोश बघून त्यांना ते अनुष्टुप छंदामध्ये काव्य सुचलं आणि ते पहिले कवी असं म्हटलं जातं. तर कविता जन्मली कविता ऐसी जन्मला छंद कालनी दुःखाचा आद्य उद्गाता कविश्री वाल्मिकी मुनी. अशा म्हणी आपल्या शब्दप्रभू गरिमांनी लिहून दिलेल्या आहेत. मीर तकी मीर हा असाच एक काय म्हणूया की एखाद्या, जसं काही एखाद्या तुरुंगामध्ये राहतो तसं तो सगळं जीवन आपला जगला. एक फकीराना अंदाज, एक आपल्या धुंदीमध्ये आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये मग्न असा तो एक अंदाज घेऊन तो जन्मभर जगला. एखाद्या बंदिस्त किल्ल्यात राहावं, एखाद्या तुरुंगात राहावं आणि दुःखमय अशा प्रकारचंच खरं तर जीवन तो जगला. परंतु त्याच्या म्हणजे बंदिस्त जरी तो स्वतःला कोंडून घेऊन सतत कवितेचा विचार करत असला तरी देखील त्याच्या भाषेला एक जनभाषेचा स्पर्श कसा, असा नेहमी प्रश्न ह्या सगळ्या अभ्यासक वगैरे मंडळींना पडायचा. आणि मग त्याचं रहस्य असं लक्षात आलं. एक सहज जाता जाता म्हणून मी तुम्हाला सांगते की तो मशिदीच्या बाहेर शांतपणे एका कोपऱ्यामध्ये बसून राहायचा सकाळ झाली की, आणि मग येणाऱ्या जाणाऱ्याचं तो बारकाईनं निरीक्षण करत असायचा. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तोंडून जे काही संवाद सुरू असतील त्याचं तो ऐकत राहायचा. आणि एखादा चित्रकार जसं आता सरांनाही असं काही स्केचेस वगैरे तुम्ही म्हणतात वारीची स्केचेस तुम्ही त्या वारीमध्ये जाऊन केली, तशा प्रकारे तो त्या एक कवितेची स्केचेस, त्याची शब्दांची स्केचेस, त्याची एक सतत प्रक्रिया ती सुरू असायची. आणि मग 200 वर्ष आज उलटून गेली तरी सुद्धा मीर तकी मीर याची भाषा जी आहे ती अजूनही आपल्याला जिवंत आणि एक जगण्याचा सगळा त्याला जिवंत स्पर्श असलेली अशी जाणवते. बघा त्यांनी असं म्हटलं होतं, फकीराना आये सदाकर चले मिया अंकुश रहो हम दुआ कर चले. किती साधं आहे पण किती सुंदर आहे. जनभाषेचा स्पर्श आहे. दिखाई दिए यो की बेखुद किया हमें आपसे भी जुदा कर दिए. हे गाणं पण झालेलं आहे नंतर. दिखाई दिए, मला असं वाटतं लता मंगेशकरनी ते गायलेलं आहे. तर अशा एका मीर तकी मीरच्या मोठे शब्द वापरते दीपक करंदीकर यांच्याशी की जातकुळीला जवळ जाणारी अशी एक सुंदर गझल दीपक करंदीकर यांनी गायली. दीपक करंदीकर चांगले गझलकार आहेत. सुरेश भटांचे शिष्य आहेत. जे काही शिष्य होते आहेत सुरेश भटांचे, त्यांच्यापैकी ते एक आहेत. मग अशी मृणालिनी कानिटकरचा परिचय करून द्यायचा राहिला. मृणालिनी कानिटकर देखील गेली 31 वर्ष कवितेच्या प्रांतामध्ये एक उत्तम कविता लिहिणारी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्वत्र. तिची कविता ही पोचलेली आहे. सीमंतिनी हा मृणालिनी कानिटकरचा संग्रह देखील सर्वांनी प्रशंसलेला आहे. मला असं वाटतं की अजून एका कवयित्रीकडेच आता आपण वळूया. नव्यानेच लिहायला लागलेली, तशा कम्पॅरेटिव्हली नव्यानेच लिहायला लागलेली पण एक अतिशय चांगला दमदार जिच्याबद्दल एक आपल्याला आश्वासक वाटावं भविष्य काळामध्ये, अतिशय चांगल्या पद्धतीने ती अजून पुढे येईल असं वाटावं अशी प्रगल्भ गझलकारच आहे ती सुद्धा. स्वाती यादव. शिक्षण विवेक ह्या उपक्रमामध्ये ती कोऑर्डिनेटर म्हणून, समन्वयक म्हणून काम करते आणि अतिशय चांगलं
गझल चांगलं गीत ती लिहिते. मी स्वाती यादवला विनंती करते की तिने जी गझल सादर करावी. विठ्ठलाचा यांनी जो चित्रांमधून आढावा घेतलेला आहे विठ्ठल या तत्वाचा, तर माझ्या बहुतेक सगळ्या गझलांमध्ये माझा शेवटचा शेर मी विठ्ठलावरती लिहिलेला असतो. तर विठ्ठलावरचीच एक गझल लिहिलेली आहे, ती मी आता वाचते तुमच्यासाठी. नामात गुंफलेला हा श्वास विठ्ठलाचा, नामात गुंफलेला हा श्वास विठ्ठलाचा, रे लागू दे मनाला या ध्यास विठ्ठलाचा. मायांध मोह सारे मी गुंतले अशीही, मायांध मोह सारे मी गुंतले अशीही, वाटे मला तरीही विश्वास विठ्ठलाचा. कोडे मला सुटेना कळते परी वळेना, कोडे मला सुटेना कळते परी वळेना, संसार वाटत आहे आभास विठ्ठलाचा. कामास देव माझ्या मी मानते मनाशी, कामास देव माझ्या मी मानते मनाशी, येतोच भेटण्याला इतिहास विठ्ठलाचा. शेवटचा शेर आहे की नाही कळून आले माझे मला रीतेपण, नाही कळून आले माझे मला रीतेपण, भरुनी मनात राहो सहवास विठ्ठलाचा, रे लागू दे मनाला या ध्यास विठ्ठलाचा. खूप छान गझल स्वाती लवकरच सादर केली. विठ्ठल म्हटलं तर आपल्याला रखुमाई आठवते, आणि रखुमाई म्हटलं की आपल्याला अरुण कोरटकरांची वामांगी ही कविता आठवते. ती सगळ्यांनाच माहिती आहे की समोर बघून बघून माझी मान दगडी झाली आणि मला डावीकडचं काही दिसत नाही, आणि 28 युग उभा आहे विटेवरती, हे धावून आलं मला भेटायला धावून आलं एकाकी. पण असे या कवितेतले शब्द म्हणजे सांगताना सुद्धा अंगावर काटा यावा अशा प्रकारची ही कोल्हटकरांची, अरुण कोल्हटकरांची कविता आहे. अरुण कोल्हटकरांची अजून मला अतिशय आवडणारी कविता दिवे नावाची कविता आहे. थोडंसं मी त्यातल्या ओळी तुम्हाला सांगते बघा, की कवी शब्दातून जे सांगतो त्याच्या पलीकडे तो काय सांगू पाहतो हे या कवितेतून आपल्या लक्षात येतं. कविता अशी आहे बघा की काहीतरी कुजल्याचा वास यायला लागला, आणि मी खिशातनं रुमाल काढणार तोच माझी करंगळी खाली पडली. ती मी दुसऱ्या हातानं उचलून घेतली आणि रुमाल नाकावर धरणार तर नाकच निसटून रुमालात आलं. ते रुमालात गुंडाळून मी खिशात टाकलं. काहीतरी कुजण्याचा वास येतच होता, म्हणून खिशातल्या खिशात नाक मुरडलं आणि करंगळी आळ्या पडल्या की काय असं म्हणून बघणार, पण तेवढ्यात दिवेच गेले. म्हणजे काय अनुभव आहे बघा या 8-10 ओळींमध्ये. म्हणजे याच्यामध्ये प्रत्यक्ष एक व्यक्ती आहे, म्हणजे मी अशी ती जी व्यक्ती आहे ती कवितागत तो निवेदक आहे, आणि तो सांगतोय की मला भास यायला लागला, मग ती करंगळी असं तसं ते सगळं, परंतु अप्रत्यक्षपणे तो बोलतोय समाजाबद्दल. आणि समाजामधलं जे काही एक कुजलेलं, एक वास येणारं, एक मूल्यह्रास झालेलं असं जे सगळं आहे त्याच्याविषयी हा कवी ह्या कवितेतून बोलतोय. हे आपण कवितेच्या ओळींमध्ये जेव्हा जातो ना आतमध्ये, म्हणजे कवितेच्या ओळींच्या मध्ये शब्दांच्या मधली जी गॅप असते त्याच्यामध्ये जेव्हा जसं आपण शिरायला लागतो तसं आपल्याला कवितेचा अर्थ हा समजायला लागतो. जसं मगाशी आपल्याला विठ्ठल जाणवला, रघुबाई त्यांनी सांगितलं किंवा ते झोपून जे काही एक ते चित्र होतं स्वप्नामध्ये त्यांना ते दिसलं की नामदेवचे अभंग आता ते तुम्हाला पूर्ण करायचंय, असं काम पूर्ण करायचंय. ते चित्र जेव्हा सरांनी आपल्याला उलगडून सांगितलं तेव्हा त्या चित्राच्या त्या आकृतीमधला रेषांमधला जो अर्थ आहे तो जाणवायला लागला. ती एक दृष्टी आपल्याला, अशी दृष्टी आपल्याला प्राप्त होणं हे खरं तर रसिक म्हणून, वाचक म्हणून
हे आपलं एक काम असतं आणि असं आपल्याला स्वतःला विकसित करणं हे एक साहित्याचं वाचक म्हणून आपण करणं ही आवश्यक गोष्ट असते. ठीक आहे, आता आपण एका तरुण कवीकडे वळूया जो स्वतः उत्तम चांगला चित्रकार आहे, फोटोग्राफर आहे. आता फेसबुकवर तुम्ही विजय सोनवणे म्हणून असतो ना, विजय सोनवणे असं जर तुम्ही हे केलं तर शोध घेतलात तर त्याचे अनेक फोटो तुम्हाला दिसतील. त्यांनी टिपलेले अनेक पक्ष्यांचे अगदी हटके असे फोटो, वेगळेच पक्षी आणि वेगळेच त्याचे ते फोटोचं अँगल आणि सुंदर साधलेलं, की असं वाटतं की हे अगदी दुर्मिळ असे पक्षी याला रोज कुठून दिसतात. म्हणजे आपल्याला कधीतरी आयुष्यात कधीतरी असा एखादा पक्षी दिसू शकेल, याला असे अनंत पक्षी याला रोज मिळतात आणि इतके सुंदर त्याला फोटो त्याच्या जवळून घेता येतात. त्या पक्ष्यांचं सौंदर्य टिपण्या इतक्या जवळून याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. विजय सोनवणे अशा छोट्या छोट्या कवितांमधून सूक्ष्म असे छोटे अनुभव मांडत असतो. ऐकूया त्याची कविता. मला साध्य करून जास्त जमत नाही, पण ते प्रयत्न करतो. तुकाराम महाराज जयंती त्यानिमित्ताने त्या विषयाला अनुसरूनच छोट्या कविता आहेत, छोट्या आहेत त्या सादर करतो. कशास मागसी सुख तू असे, कशास मागसी सुख तू असे, दुःख जात असे सर्व काळ, दुःख जात असे सर्व काळ. पण दुसरे काय, हे जीवन ऐसे दुःखाचे लेणे, हे जीवन ऐसे दुःखाचे लेणे, सुखाचे येणे क्षणकाळ, सुखाचे येणे क्षणकाळ. आयुष्याच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण त्यात अडकतो, पण खरं आयुष्य काय त्या अनुभव आले त्या कविता. एक दुसरे हिंदी मधले शिवाय आहे 14 फेब्रुवारी हिंदी मध्ये. जिक्र हुआ महफिल में तेरे गम का, जिक्र हुआ महफिल में तेरे गम का, आह से वाह हुआ हाले दिल का, आह से वाह हुआ हाले दिल का. सुंदर. गहरी आग से गुजरा होगा वो अक्सर, गहरी आग से गुजरा होगा वो अक्सर, यूं ही कोई बनता नहीं पत्थर, यूं ही कोई बनता नहीं पत्थर. आणि त्या पक्ष्यांच्या फोटोचं जे आहे त्याने घरातच त्याच्या एक सुंदर बाग केलेली आहे. अच्छा. म्हणजे एक पूर्ण 2 बाल्कनी ज्या आहेत त्या दोन्ही बाल्कन्या पूर्णपणे त्याने हिरव्यागार केलेल्या आहेत आणि अनेक पक्षी तिथे, आणि तो ते पाणी दाणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची तो त्या ठिकाणी सोय करतो आणि पक्षी येतात आणि तो जर उपलब्ध असला तर तो फोटो काढतो. त्याने अगदी अलीकडे फुलपाखरांचं तर ते त्याच्या त्या बाल्कनीमध्ये आहे असं त्याने त्याच्याकडे इतकं जोपासलं ते छान फुलले ते फुलपाखरं. फुलपाखरं तिथे येतात, तिथे अंडी घालतात आणि उडून एक वेगळा त्याचा जो जगामध्ये आहोत आणि चित्र आणि शब्द अशी एक संगड आपण या ठिकाणी घालतो. तर असं एक शब्दचित्र म्हणता येईल, तर ते आपण ऐकूया. एक मुलगा शांत झोपला आहे, एक मुलगा शांत झोपला आहे, भर खोलाला निरागस. एक मुलगा शांत झोपला आहे, भर खोलाला निरागस. त्याच्याजवळ पडलंय शाळेचं दप्तर अस्ताव्यस्त, त्याच्याजवळ पडलंय शाळेचं दप्तर अस्ताव्यस्त. गणवेशही तसाच आहे त्याच्या अंगावर, पायातले बूट काढलेत त्याने पण मोजे अजून आहेत तसेच पायात. पायातले बूट काढलेत त्याने पण मोजे अजून आहेत तसेच पायात. कदाचित शिरला असेल अभ्यासानं किंवा दमला असेल खूप खेळानं, पण तो झोपलाय शांत निश्चिंत. हेच किती महत्वाचं. पण तो झोपला आहे शांत निश्चिंत, हेच किती महत्वाचं.
कदाचित भांडणे असेल तो मित्रांशी, कदाचित भांडणे असेल तो मित्रांशी, गट्टीपू करून रुसून बसले असेल कोपऱ्याशी. कदाचित बाई रागवले असतील त्याला, कदाचित बाई रागवले असतील त्याला, किंवा आईनं गोंजरली असेल त्याच्या मायेत, किंवा बाईनं गोंजरली असेल त्याला मायेत. बाबांनी वटारले असतील डोळे, बाबांनी वटारले असतील डोळे, किंवा फिरवला असेल हात पाठीवरून प्रेमानं. पण तो झोपलाय शांत, निश्चिंत, निरागस. हेच किती महत्वाचं. पण तो झोपला आहे शांत, निश्चिंत, निरागस. हेच किती महत्वाचं. झोपण्याआधी तो जेवलाय का पोटभर? झोपण्याआधी तो जेवलाय का पोटभर? सगळा गृहपाठ केलाय का त्याने झोपण्याआधी? सगळा गृहपाठ केलाय का त्याने झोपण्याआधी? पुस्तक घट्ट मिटून ठेवावं तसा गडद झोपी गेलाय तो. हेच नाही का महत्वाचं. पुस्तक घट्ट मिटून ठेवावं तसा गडद झोपी गेलाय तो. हेच नाही का महत्वाचं. उद्या वहीच्या नव्या पानासारखा जागा होईल तो ताजा टवटवीत. उद्या वहीच्या नव्या पानासारखा जागा होईल तो ताजा टवटवीत. त्याची ही गाढ झोप मोडू नका, त्याची ही गाढ झोप मोडू नका. आणि संस्कृतीचा जर आपण एक लसावी काढायचं म्हटलं, एक अर्क काढायचं म्हटलं, तर त्याच्या तळाशी आपल्याला आपल्या हातामध्ये त्याच गोष्टी येतात की प्रेम, करुणा, दया, शांती, परस्पर आदर. ह्याच गोष्टी मानवी संस्कृतीचं जे काही एक अर्क म्हणून आपण सांगू शकतो खरं सांगायचं तर. आणि शांततेबद्दल त्यांनी सांगितलं की शांतता आपल्याला खरोखरच माणसांना शांती हवीच असते. एका जर्मनीमध्ये हिटलरशाहीच्या काळात छळ छावण्यांमध्ये बंदिस्त असलेल्या, छळ बघणाऱ्या एका ज्यू कवीने तिथल्या भिंतीवरती एक कविता लिहिलेली होती. कविता बघा किती आशावादी, आशादायी कविता आहे. तुरुंगात जसं आपल्याकडे सावरकरांचं उदाहरण आहे तसं या ज्यू कवीचं उदाहरण आहे. तो असं म्हणतो की आय बिलीव्ह इन सन, आय बिलीव्ह इन सन इवन दो इट रायझेस स्लोली. आय बिलीव्ह इन रेन even though there are no clouds in the sky. I believe in rain even though there are no clouds in the sky. आणि शेवटी तो म्हणतो की I believe in peace even though there is violence in the world. I believe in peace even though there is violence in the world. तर त्या मुलाच्या प्रतीकामधून मला असं वाटतं त्याच्या रूपकामधून हेच शांतीची मागणी कवी केली आहे. भास्करजींची कविता ऐकायला आपण सर्वच जण उत्सुक आहोत. कविता मी कोरटकरांची. आभाळात जेव्हा होतं पौर्णिमेचं चांदणं चमकलं आणि वसंताची गार झुळूक बहारात. मी अंधार भिरकवला आभाळात जेव्हा होतं पौर्णिमेचं चांदणं चमकत आणि वसंताची गार झुळूक बहारात. अंधार चमकला ढगात वीज कडकडताना. विजेनं व्यापला आसमंत अंधाराने केले कडेभोवती. काळ्या ढगात मिसळला बेमालूम विजेवर वीज बीज. बीजावर थेंब तणावर पाणी. काळ्या ढगात मिसळला बेमालूम विजेवर वीज बीज. बीजावर थेंब तणावर पाणी. तसं झाडावरती बीजातून झाड, झाडातून बीज. ज्या वेळेला तुम्ही ढगात असा एखादा प्रसंग पाहता, वीज कडाडते, त्यावेळेला कडाकडा त्याच्या हे होतात. तर एका विजेतून दुसरी बीज पेरल्यासारखं दुसरी वीज तयार होते. असे वेल बहरली पाना पानाने, पकडला काळोखाचा हात आणि वेढलं अंधाराचं अंग. वेल बहरली पाना पानाने, पकडला काळोखाचा हात आणि वेढलं अंधाराचं अंग. अंधार हिरवा दिसू लागला.
दर्या खोऱ्यात जंगलात अंधाराला कोंब फुटले पाणी बहरले. मी एका कल्पनेतून दुसऱ्या विश्वात निघून जातात, दर्या खोऱ्या डोळ्यासमोर येतात. वनात बनात मनात, वनात बनात मनात माझ्या दाटून आला अंधार, हिरवा पारवा ढगांचा कालवा कडाडो. हिरवा रंग आणि पारवा रंग हा जवळजवळचे रंग आहे आणि हिरव्या रंगाच्या हजारो छटा आहेत. हजारो म्हणजे असंख्य छटा आणि त्या छटा इतक्या गडद होत जातात की काळा रंग तुम्हाला हिरवा म्हणजे वन जे असतं ते तुम्हाला तुम्ही जर पक्षाच्या डोळ्याने पाहिलं तर ते वन असा काळा अंधार दिसतो. वनात बनात मनात माझ्या दाटून आला अंधार हिरवा पारवा, ढगांचा कालवा कडाडो. कालवा आपण वेगळ्या कालवा काय कालवा चालवले काय गडबड चालवली अशाने पुन्हा चरकलो मनात वीज कडाडली म्हणून फेकलेला अंधाराचा मुखडा मी पाहिलं तलावात माझ्या सुखाचे तुकडे प्रतिबिंबित माझेच उघडे. तन भिजत होते वर्षावर, तन भिजत होते वर्षावर चांदण्यात ठिणग्यात थेंबात आणि काळो भिजत होता तळ्यात खोलवर प्रतिबिंबात हिरव्या वेली अंगावर पांघरून. तळ्याची त्यावेळची जी काही ही असते अवस्था, तळ्यातले त्या वेली खाली पाण्यात गेलेले वगैरे त्याचं वर्णन अशा पद्धतीने गुंफता येतं. कारण ते सगळंच गुंफण असतं. म्हणजे तळं म्हटलं की तळ्यातला तो काळा कुठला अंधार आपल्याला दिसतो दिवसात सुद्धा, कारण त्या वेलीच्या सावल्यांमध्ये तशा पद्धतीची ही कविता अगदीच अलीकडची आहे 2018 सालात. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का पूर्ती ज्याला आपण म्हणतो की झाल्यानंतर चित्र काढावं का कवी, म्हणजे असं काहीतरी लिहावं? नाही, असं काय होतं की शब्द उमळून येण्याचं आणि रंग जवळ असले, रंगाचं सानिध्य जवळ नसतं सतत. काहीतरी चित्र दिसतं आणि तुम्हाला झटपट वाटतं की शब्द लिहावा. आणि शब्द लिहिण्याचं कसं आहे की झटपट होऊ शकतं, पण चित्राचं तसं नाही होत. चित्राचं सावकाश अगदी हे असलं तर एक चित्र काढताना दुसरं चित्र काढतो आपण, पण एका चित्राचं हे करत नाही. म्हणजे झटपट चित्र आता काढावंसं वाटतंय, पण तर साहित्य आणि ती सगळी हे नाही. तर इथे भाषेच्या संदर्भात आहे. कविता चित्रमय सुद्धा असू शकते, कविता विचारमय असते. कवितेचे बरेच प्रकार आहेत, पण चित्रमय कविता जसं तुम्ही सांगितलं स्वरमय कविता, संगीताच्या याच्यातली स्वरमय कविता येते, शब्द त्याप्रमाणे जुळतात आणि आठवड्यात स्वरही होतो आणि चित्रही होतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टीचं पिक्चर तुम्हाला त्या कोल्हटकरांच्या कवितांमध्ये जास्त दिसतं. कारण ते अगदी योजून, कारण ग्राफिक आर्टिस्ट मला विलास सारंगाने एकदा प्रश्न विचारला होता की कोल्हटकरांनी कादंबरी का नाही लिहिली, हातात घेतली, त्यांनी घेतली होती, तर कादंबरी का लिहिली नाही. तर कमीत कमी म्हटलं ग्राफिक डिझायनर हा मिनिमम शोधतो, कमीत कमी शोधतो.
कमीत कमी याच्यात देवाचा घेतला विकारी विभागले ज्याचं भाग्य नक्षत्रापरी तरीही भेद होत गेले उत्तरोत्तर भेदांची परिभाषा पेटत राहिली पदोपदी. काय असतं की लयकारी कविता आणि आशयकारी कविता यांचा मिलन तुमच्या बोलण्यात ते आपोआप होतं. भाषेने छेद आकाराचा घेतला विकारी विभागलं ज्याचं भाग्य नक्षत्रापरी तरी ही भेद होत गेले उत्तरोत्तर भेदांची परिभाषा पेटत राहिली पदोपदी. समाज साम्य समता सौदार्य साधारण सौम्य सोदारण औदार्य आदराने वाजवी अर्जले अगत्याने आदराने वाजवी अर्जले अगत्याने माणसाच्या दळणवळणाचे घाट आणि पाठ वळणाचे वाक माळाची लवणे माळ कुसुमाग्रज या कवितेत सगळ्यात जास्त आलेला आहे. तर नाशिकचं आणि त्याचं ते वातावरण त्याच्यावर मी लिहिलेलं आहे भरपूर. परंतु वळणाचे वाक माळाची लवणे आणि गतखाळाचा भाट गात राहतो कवनाच्या चरणात हृदयी गजाली. वळणाचे वाक माळाची वळणे गतकाळाचा भाट गात राहतो कवनाच्या चरणात हृदयी गजाली. विद्रोहाच्या व्याकरणात रूप शोधतो समन्वयी अवांतर मनवंतर करून गुणगुणतो गीत भजनी. मराठीतल्या सगळ्या म्हणजे गजाली भजनी गीत वगैरे सगळं जे काय आहे, कारण महाराष्ट्र संपूर्ण जर महाराष्ट्राची जर परंपरा पाहिली काव्याची आणि याची तर त्याच्यात इतकं नाविन्य आहे. प्रांता म्हणजे तालुक्याचं गावागावाचं सुद्धा छेदून अंतरा दृक्पदाने धरतो आढळपत क्षणोक्षणी झुल्यापरी हाकारी आल्हाद हर हर सदाचारी. शैवपंथ नाथपंथ बाकीचे सर्व ज्यांची हे आहे गुण भेद साकार संकर निराकार सद्विवेकी सुकार चमत्कारी आकार घेतो विकारांच्या पोटी. जे विकार असतात परंतु तरी पण त्याच्यात काव्य लिहिण्याचं विद्रोही म्हणा किंवा काही म्हणा त्यात ते हे करतात. तुझी भेट क्षणिक काळाची पाठराखण विचारांना ऊर्जा देऊन चाल चालते दुडकीची छेदाभेदाची बीजे शोधायला गरज क्षयी काळात. क्षयी काळ जो निघून गेले पण काळ क्षयी की अक्षयी तिथे प्रश्न उभा राहतो. लगेच आपण शब्द लिहितो आणि त्याच्यावर आपण पुढे प्रश्नचिन्ह ठेवतो की काळ क्षयी आहे का अक्षयी आहे ते सांगता येत नाही. वेळी की अव्ययी त्याचा वेळ होतो की अव्यय म्हणजे वेळ होत नाही. मी अव्यक्त वक्तव्य करताना कलाकाराचे मी अव्यक्त वक्तव्य करताना कलाकाराचे मी अभेद अहम स्वत्व पारखी ममत्व दूर सारो. मी ही वाचण्याची कविता आहे, बोलण्याची गाण्याची कविता नाही. मी अव्यक्त वक्तव्य करताना कलाकाराचे मी अभेद्य अहम स्वत्व पारखी ममत्व दूर सारो. मी अखंड समन्वय मनवक दानव मानव संस्कृतीचा. मी अभंग अंग अंतिम भाषेच्या अंतर्बाह्य रचने. खूपच सुंदर. तर अशा कविता ह्या एकांतात वाचण्याच्या असतात. बरोबर. आणि आपल्या सगळ्या कमी माणसांमध्ये बसलो तिथं समजावून सांगण्यासारखे असतात. तर साध्या अगदी लोकगीतातल्या कविता सुद्धा आहेत. तर दुसऱ्या बाई ग बाई वगैरे अशा काही म्हणजे सगळ्या प्रकारचं काव्य परदेशात असल्यामुळे काय होतं की तुम्हाला विचार करायला भरपूर निवांत वेळ मिळतो. आणि एखादी चक्कर तुम्ही भारतात मारून गेला की सगळे मित्र असे शेरके भेटलेले असायचे आणि मग
ते त्यांच्याशी झालेली चर्चा, कारण एका भेटीत मला चित्र भेटायचे, सारंग भेटायचे, नामदेव ढसाळ भेटायचे, सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर अरे कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय, आणि मग त्याच्यावर विचार करण्याचं हे. त्यामुळे कवितेच्या ह्याच्यात, चित्रांच्या ह्याच्यात, अशा सगळ्या ह्याच्यात वेगळे वेगळे प्रयोग करतात. आहे कवितेच्या ह्याच्यावरती छान. भरपूर प्रोग्राम होईल सर याच्यासारखं. आणि ह्या आठवड्यात कवितेचं चांगलं हे झालं. अंजली कुलकर्णीची कविता म्हणतात ते अगदी बरोबर आहे की कविता, सगळ्या कविता अशा मैफिलीत वाचण्यासारख्या काही कविता नसतात की त्या अरे वा लगेच ऐकल्या आपल्या कानात शिरून मनात हे करून अरे वा असं होणाऱ्या काही कविता नसतात. जसं आपण कोरटकर चित्रे, नेमाडे किंवा काहींनी वाचली तसं त्या पुस्तक घेऊन एक स्वतःच अनुभव घेण्याच्या ह्या कविता असतात. तशा कविता हांडेसरच्या ओळी, माझे सरावलेले हात पाय करत असतात ठरलेल्या दैनंदिन हालचाली, माझ्या हृदयापाशी उमलत असते सतत एक दुखरी कळी, नजर पोहोचेल तिथपर्यंत ढवळतो समुद्र माझ्या आतल्या कवितेचा, माझ्या पेशी पेशी गातच असतात कवितेच्या ओळी, माझे सरावलेले हात पाय करत असतात ठरलेल्या दैनंदिन हालचाली, माझ्या हृदयापाशी उमलत असते सतत एक दुखरी कळी, केव्हाही समाधी लागू शकेल अशा तंद्रावस्थेत तरंगत असतं अस्तित्व, केव्हाही समाधी लागू शकेल अशा तंद्रावस्थेत तरंगत असतं अस्तित्व, मन लागतं संज्ञा प्रवाही धारेला, ती सुटून जातात व्यवहाराचे लगाम हातातून, मन लागतं संज्ञा प्रवाही धारेला, ती सुटून जातात व्यवहाराचे लगाम हातातून, तरीही खेचून आणतातच भोवतीचे पाश दुनियादारीला भिडण्यासाठी, तरीही खेचून आणतातच भोवतीचे पाश दुनियादारीला भिडण्यासाठी, आणि निसटते बोधिसत्व करांगुलीच्या चिमटीतून, आणि निसटते बोधिसत्व करांगुलीच्या चिमटीतून, लौकिक अलौकिकाच्या तळ्यात मळ्यात, लौकिक अलौकिकाच्या तळ्यात मळ्यात झुलतो उसासतो तळमळत राहतो आतला जीव, झुलतो उसासतो तळमळत राहतो. मैफिलीचा फार रंगत गेलेली अशी अतिशय संध्याकाळ होती आणि आपण सगळ्यांच्या चित्रांचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर आपण सगळ्या कवींनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या. शेवट करण्यासाठी मी आणखीन एक कविता वाचतो. मगाशी जी वाचली ती मला निगेटिव्ह होती. इथलं हे जे घर आहे ते तुमच्या भोवती रुंची घालणारं घर. आमच्या घरात जमलेलं होतं आणि ह्या घरात कवितांचा कार्यक्रम व्हावा अशी त्यांची इच्छा होती, म्हणून घरासंबंधीची कविता वाचतो आणि टाकतो. सोडवणे तुम्ही किंवा असं काहीतरी आभार प्रदर्शनात. मी घरी आल्यावर दारामध्ये घर माझं लपून बसलं, एकदम मला भोग करत, खोटा मी दचकतो तर लुच्च घर माझं केवढ्यांदा असतं. दिवाणखान्यातल्या आराम खुर्चीत मी येऊन बसल्यावर हळूच मागून येऊन खट्यात घर माझे डोळे जातात. विचारतं ओळख कोण, तूच दुसरं कोण. झोपायच्या खोलीत किती वेळ मी वाचत बसलो म्हणून घर माझं रुसून बसतं. डोक्यावरून पांघरून ओढतं. मी जवळ जाऊन पांघरून दूर करून पाहीपर्यंत आतमध्ये घर वेळून झोपून सुद्धा गेलेलं असतं. मी कामावर निघाल्यावर घरातून घट्ट दार लावून घेतात. गॅलरीतून टाटा करतात. मग स्वयंपाकघरात जाऊन शान घर माझं एकटं घर खेळत होतं. शान घर माझं एकटं घर खेळत. हेमंत जोगळेकर हे अतिशय वेगळ्या
वेगळ्या प्रकारची कविता आहे. आणि मी त्यांच्या आता एक छोटं मूल दडलेलं आहे, पण ते इतक्या प्रगल्भतेने आपल्या समोर येतं त्यांच्या कवितेमधून, ते आपल्याला थक्क करून जातं. आणि एक अतिशय मला म्हणतात की खूप आतलं सांगणारा, पण तोही मुलाच्या शब्दातून आणि भाषेतून सांगणारा असा हा कवी आपल्याला खरोखरच आमचे मित्र आहेत ते सांगतात. सगळेच कवी आज या ठिकाणी आहेत, ते आपापल्या त्यांनी त्यांची कारकीर्द जी आहे कवितेची ती खूप चांगली आणि चांगल्या प्रकारे केलेली आणि करत आहेत. ते एक मोठ्या चित्रकाराच्या एका या गॅलरीमध्ये आज हे सगळा एकत्र येण्याचा एक योग या ठिकाणी जुळून आला. त्याचं निमित्त होतं ते एक तर म्हणजे भास्कर हांडे हे माझे मित्र, आणि त्यांची माझी ओळख ही फेसबुकवरच्या माझ्या एका पोस्टवरून झाली. म्हणजे आमच्या दोघांचे एक कॉमन मित्र बालन केतकर, जे आता दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी ते दिवंगत झाले. तर त्यांच्या एका कविता संग्रहावर मी लिहिलं होतं आणि ते फेसबुकवरती पोस्ट केलेलं होतं. आणि त्यावर ते हांडे सरांनी वाचलं आणि त्यांनी मला मेल टाकला होता. आणि त्यांनी त्याला बालम आणि त्यांचा एकूण जे काही संबंध होता किंवा चित्रकार म्हणून त्यांचं जे काही हे होतं ते, आणि मग त्यातून आमची ओळख होत गेली होते. अशा प्रकारे आमचं ते एक त्यांचं एक रंगरूप अभंगाचे हे जे पुस्तक आहे ते पुस्तक आम्ही विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने 2 वर्षापूर्वी केलं. त्यामुळे त्यांनी ज्यावेळी ते असं म्हणाले की आपण या निमित्ताने या ठिकाणी एक कवितेचा कार्यक्रम व्हावा, आपण करूया, म्हणलं आपण नक्की करूया. मी आमच्या सगळ्या कवींशी बोललो आणि तेही म्हणजे अगदी चटकन, म्हणजे कोणीही अडचण आहे तारखेची वेळेची असं काहीही कुठल्याही प्रकारची न करता, आणि आज आपण सगळे या ठिकाणी जमलो याबद्दल प्रथम भास्कर हांडे सरांचे आभार, कारण त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्यानिमित्त आपल्याला मिळालं. आणि सगळ्या कवींचे अर्थात की त्यांनी या ठिकाणी येऊन त्याची रंगत ज्याला म्हणता येईल ती वाढवली. आपल्या सगळ्यांचे आपण या ठिकाणी उपस्थित राहून या कवितांचा आनंद घेतला आणि आम्हालाही आनंद दिला आपला. या फक्त मला असं वाटतं की आपण आपला परिचय पण आम्हाला जर करून दिला या सगळ्या तर अधिक